काय मग मित्रांनो, आपल्या एकेकाई सिरीजच्या हा शेवटचा भाग आहे. पण हा शेवटचा भाग नसून तुमच्या आयुष्याची एक सुरुवात आहे. मी तुमच्या सर्वांचं लायब्ररी गप्पामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपण पाहणार आहोत एकेकाई पुस्तकाचा अर्क म्हणजेच 10 सुवर्ण नियम बघणार आहोत. मित्रांनो, वही पेन घेऊन तयार राहा, कारण हे नियम तुमचं आयुष्य बदलू शकतं. पहिला नियम, कधीही रिटायर होऊ नका, कारण तुम्ही स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये बिझी ठेवा. दुसरा नियम, घाईमध्ये आयुष्य जगू नका. तिसरा नियम, पोटभर जेवू नका. तुम्हाला तो हारा हाचिबूचा नियम आठवतोय का? अगदी तोच. चौथा नियम, चांगल्या मित्रांच्या सानिध्यात राहा. पाचवा नियम, रोज थोडासा का होईना पण नियमितपणे व्यायाम नक्की करा. सहावा नियम, नेहमी हसत राहा, कारण तुमचं स्मितहास्य हेच तुमचं ताकद आहे. सातवा नियम, निसर्गाच्या सानिध्यात राहा. आठवा नियम, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणा, म्हणजेच कृतज्ञ राहा. नववा नियम, आज मध्ये जगा. काल काय झालं, उद्या काय होईल त्यापेक्षा आज हा खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा 10वा नियम, तुमच्या एकेकाईचं अनुसरण करा. तुमच्या आतमध्ये असलेली जी उर्मी आहे ती ओळखा, कारण तीच तुम्हाला रोज सकाळी उत्साहाने जागा करते. हे 10 नियम खूप सोपे वाटतात, पण हे पाळण्यासाठी शिस्त लागते. सुखी होण्यासाठी खूप काही मिळवण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याचा अर्थ शोधणं म्हणजेच एकेकाई. तर मित्रांनो, एकेकाईच्या या सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि तुमच्या आयुष्यातून यामध्ये काय बदल घडले आहेत आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. एकेकाई सिरीजला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल मनापासून आभार. एकेकाई सिरीज इथेच संपत आहे, पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका नवीन पुस्तकासोबत, एका नवीन विषयासह. तोपर्यंत वाचत राहा, आनंदी राहा, एकेकाई जपा आणि आपण भेटूया पुन्हा लवकरच लायब्ररी गप्पामध्ये.